नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। आपला जो आजचा विषय आहे जो आहे एक गावरान कोंबडी किंवा 100 गावरान कोंबड्या दिवसाला किती खाद्य खातात किंवा त्यांना दिवसाचा खाद्य खर्च किती येतो, एका कोंबडीचा पण बघणार आहोत आणि 100 कोंबड्यांचा पण बघणार आहोत। सोबतच आपण यांना स्वस्तात घरगुती किंवा 0 रुपयामध्ये आपण यांना खाद्य कशा प्रकारे बनवू शकतो किंवा घरगुती त्यांना आपण मार्केटपेक्षा अगदी कमी किमतीत प्रोटीनयुक्त खाद्य ज्यामुळे त्यांना कॅल्शियम असेल, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे जे पण प्रोटीन असेल हे संपूर्ण भेटले पण पाहिजे आणि त्यांचा खाद्य खर्च कमी पण कसा केला पाहिजे। सोबतच त्यांना टोटल खाद्य खर्च किती येतो, ॲक्च्युअलमध्ये विकतचं खाद्य परवडतं का, जर आपण घरगुती खाद्य दिलं तर या ठिकाणी त्याच्यामध्ये काही परिणाम होतो का, तसंच जर आपण खाद्य चुकवलं किंवा खाद्यातून त्यांना प्रोटीन भेटले नाही तर त्यापासून काय परिणाम होतो, अशी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। तसंच तुम्हाला घरगुती खाद्यामध्ये काय काय नियोजन केलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात 100 गावरान कोंबड्या असेल किंवा गावरान कोंबड्या असेल यांचं संपूर्ण खाद्य नियोजन आजच्या व्हिडिओत आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, प्रत्येक पॉईंट तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचा आहे। आणि जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। तर बघा मित्रांनो, आता जर आपण गावरान कोंबडीची जर गोष्ट केली तर बघा, जर बॉयलर आपण बघायला गेलो तर त्यांना आपल्याला 100% खाद्य हे या ठिकाणी विकतच द्यावं लागतं। पण जर आपल्याकडं गावठी किंवा गावरान कोंबड्या असेल बरोबर, मग त्यांना आपल्याला या ठिकाणी आपण थोडं घरगुती, थोडं विकतचं किंवा मग आपण जे खाद्य 100% घरगुती असं देखील आपण त्यांना खाद्य देऊ शकतो। त्यामुळे आपला खाद्य खर्च अतिशय कमी होतो। पण जर खरोखर बघायचं गेलं तर खाद्यामुळं या कोंबड्यांवरती काही परिणाम होतो का, कारण की बरेच लोक बोलतात की असं नसतं किंवा आम्ही इतके दिवस आपण पाळतो तर परिणाम आम्हाला दिसत नाही आहे। पण बघा, जर तुम्ही खाद्यामध्ये तुमच्या प्रोटीन किंवा कॅल्शियम किंवा अनेक प्रकारचे जे पण विटॅमिन असेल ते जर या ठिकाणी कमी पडले तर त्यापासून आपल्याला काही काही परिणाम बघायला भेटतात, जसं की कोंबडीचे पंख गळून पडतात किंवा मग या ठिकाणी कोंबडीचं वजन लवकर वाढतच नाही किंवा मग तिचे अंडे कमी होतात। जर अंडे दिलं तर ते अंडं लवकर फुटून जातं किंवा त्याचं कवच हे नाजूक असतो। कधीकधी बिना कवचाचं अंडं देखील या ठिकाणी निघत असतं बरोबर। त्यानंतर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जी असते ही कमी होते किंवा पिल्लांना हवं तसं आहार किंवा हवं तसं त्यांना प्रोटीन न भेटल्यामुळं पिल्लं देखील लवकरच मरून जात असतात, वेगवेगळ्या प्रकारच्यांना आजार होत असतात। अशा अनेक समस्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं जर आपल्या खाद्यामध्ये हवं तसं प्रोटीन त्यांना भेटलं नाही तर बरोबर। मग आता आपण हे पॉईंट बघूया की एका कोंबडीचं बघूया आणि 100 कोंबडीचं बघूया। तर बघा, एका कोंबडीला खाद्य किती लागतं, तर एक सरासरी आपण मानून चालायचं आहे की 90-100 ग्रॅम किंवा मग 120-130 ग्रॅम एक कोंबडी सरासरी दिवसाला खात असते। एक अंड्यावरची कोंबडीची आपण गोष्ट केली गावरांची तर 100 ते 150 ग्रॅमच्या आसपास ती दिवसाला एक कोंबडी खात असते। जर आपण या ठिकाणी 100 कोंबड्यांची गोष्ट केली तर ती दिवसाला जर आपण 100% विकतचं खाद्य त्यांना दिलं तर किती खाद्य लागेल, तर 10 ते 15 किलो त्यांना एका दिवसाला 100 कोंबड्यामागं खाद्य लागेल। कधी, जेव्हा ह्या तुमच्या कोंबड्या पूर्णपणे बंदिस्त असतील आणि तुम्ही त्याला विकतचं खाद्य देत असाल तर। मग आता असा प्रश्न पडतो की जर आमच्या कोंबड्या अर्धबंदिस्त आहेत, म्हणजे आमच्या कोंबड्या या ठिकाणी दिवसभर आम्ही मोकळ्या जागेत चरायला सोडत असतो आणि रात्रीच्या या ठिकाणी काय तर आमच्या फार्ममध्ये आम्ही ठेवत असतो बरोबर, मग अशा वेळेस आम्हाला किती खाद्य लागेल, तर बघा अशा सिच्युएशनमध्ये काय होईल की तुमचा जो खाद्य खर्च आहे तो 50% कमी होऊ शकतो किंवा तुम्ही त्यांना 20-30% जरी त्यांना विकतचं खाद्य तुम्ही त्यांना दिलं, 20-30% जरी तुम्ही त्यांना विकतचं खाद्य दिलं आणि बाकीचं संपूर्ण 70 ते 80% तुम्ही घरगुती खाद्य दिलं
आता घरगुती खाद्य काय काय द्यायला पाहिजे मी तुम्हाला भरपूर ऑप्शन किंवा पर्याय तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपण 70-80% खाद्य घरगुती दिलं तर आपला खाद्याचा खर्च या ठिकाणी किती वाचेल, तर 70 ते 80% खर्च वाचेल. बरोबर. मग आता खाद्य बघितलं, खाद्य किती लागेल हे बघितलं, मग आता खाद्याचा खर्च किती येतो. मग अंदाजे बघा, या ठिकाणी जर आपण 32 रुपये किलो 1 किलो खाद्याची किंमत सरासरी पकडली, 1 किलो खाद्याची किंमत 32 रुपये सरासरी पकडली आणि आपण 15 किलोचा भाव काढला, तर बघा आपल्याला एक अंदाजे 450 ते 500 रुपयाच्या आसपास 100 कोंबड्यांसाठी विकतचं खाद्य एका दिवसासाठी या ठिकाणी लागेल. बरोबर आहे. पण जर आपण फक्त 20 ते 30% खाद्य त्यांना विकतचं दिलं, म्हणजे 150 ते 200 रुपयाचं, लईतलंही 200 रुपये किंवा 150 रुपये, म्हणजे आपले 300 ते 350 रुपये या ठिकाणी वाचताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मग आता जर आपण कोंबड्यांना बाहेरचं खाद्य न देता घरगुती खाद्य देत असेल तर त्यांना कॅल्शियमची कमतरता भासू नये किंवा त्यांना कॅल्शियम कमी पडू नये, तर त्यासाठी काय उपाय केला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे तोडगे करू शकता किंवा उपाय करू शकता. तर जसं की आपण बघायला गेलो तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्याकडं जर कोंबड्या असेल, गावठी कोंबड्या, तर तुम्ही काय करायचं आहे, 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा ग्राम चुना असेल किंवा 10 लिटर पाण्यात सांगतो मी, 10 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 5 ग्राम चुना टाका आणि ते पूर्णपणे मिक्स करून तुम्ही जर कोंबड्यांना खाऊ घातलं तर कोंबड्यांचं कॅल्शियम या ठिकाणी वाढायला या ठिकाणी मदत होईल. बरोबर. त्याचप्रमाणे आपल्या जेव्हा कोंबड्या मोकळ्या चरत असतात, मोकळ्या म्हणजे कशा, डायरेक्ट सोडायच्या नाही आहे. जर तुम्ही छोटंसं कंपाऊंड करत असाल आणि त्यामुळे तुमच्या कोंबड्या दिवसभर जर चरत असतील, बरोबर, मग ते हवं तसं त्यांना जर अनेक कोंबड्या या ठिकाणी वाळू देखील खातात, बारीक मातीचे दाणे पण खात असतात, ज्यामुळे त्यांना कॅल्शियमची कमतरता या ठिकाणी भरून निघत असते. बरोबर आहे. पण तरी देखील जर आपल्याला विकतच्या प्रमाणे जर घरगुती खाद्य बनवायचं असेल तर आपण काय या ठिकाणी केलं पाहिजे किंवा कसं बनवलं पाहिजे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्याकडं मका माहिती आहे तर मका घ्यायचा आहे. तुम्ही 8 किलो मका घेऊ शकता. 4 किलो 100 कोंबड्यांचं नियोजन सांगतो मी. 4 किलो तुम्ही मका घ्या. त्यानंतर तांदूळ घ्या, तुम्ही 1-1.5 किलो तांदूळ घ्या आणि त्यानंतर सुकट घ्या. सुकट म्हणजे माहीतच असेल प्रत्येकाला, सुकट जो माशांचा चुरा, सुकटीचा चुरा घ्या किंवा मोठी सुकट जरी घेतली तुम्ही असं बारीक चुरा घ्या सुकटीचा. मका, तांदूळ, सुकट किती 4 किलो मका, तांदूळ 1-1.5 किलो आणि सुकट 200-300 ग्रॅम, असं सर्व तुम्ही एकत्र करा आणि त्यांचा बारीक भरडा करा. पूर्ण पीठ करायचं नाही आहे, पुन्हा सांगतो आहे, पूर्ण पीठ नाही करायचं आहे, एकदम असा बारीक भरडा करायचा आहे. जसं की जे आपलं विकतचं खाद्य असतं त्याप्रमाणे पूर्ण बारीक भरडा करा आणि तो तुम्ही त्यांना या ठिकाणी खाद्य म्हणून त्यांना देऊ शकता. आता यांना तुम्हाला थोडासा खर्च लागू शकतो, पण तुमच्या विकतच्या खाद्यापेक्षा अतिशय कमी खर्चात तुमचा हा जुगाड होऊ शकतो. आता हे झालं खाद्याबद्दल. आता जर तुम्हाला घरगुती खाद्य, फ्रीचं खाद्य, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की खाद्य खर्च 0 रुपये कसा करायचा किंवा अगदी फ्रीमध्ये खाद्य कसं बनवायचं, प्रोटीनयुक्त ते पण. तर बघा, एक सगळ्यात भारी ऑप्शन काय आहे की तुम्ही त्यांच्यासाठी किडे तयार करू शकता. आता किडे म्हणजे कोणते किडे, तर तुम्ही ब्लॅक सोल्जर फ्लाय म्हणून किडे असतो किंवा काळी माशी, ज्याला आपण मराठीत म्हणतो काळी माशी. तर त्या काळ्या माशीसाठी तुम्हाला एक पिंजरा करावा लागेल, जाळी बनवावी लागेल आणि त्याला भरपूर 2-3 स्टेप आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कशाप्रकारे किडे बनवता येतील याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला लगेच या ठिकाणी कमेंट करून सांगा की किड्यांबद्दल किंवा खाद्याबद्दल तुम्ही आणखी एक व्हिडिओ बनवा मला डिटेलमध्ये, तर मी बनवून टाकेल. बरोबर. मग तुम्ही त्यांना ब्लॅक ॲस्ट्रॉप किडे तयार करू शकता. त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या फार्ममध्ये छोटासा पिंजरा बनवा आणि त्यामध्ये किडे बनवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही एखादं खड्डं करून त्यामध्ये ताडपत्री टाका किंवा सिमेंटचा कोबा करून तुम्ही ॲझोलाची लागवड करू शकता. ॲझोला म्हणजे शेवाळाप्रमाणे असतं, जे पाण्यावर तरंगतं आणि ते कोंबड्यांना अतिशय आवडत असतं आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन पण असतं. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शेडमध्ये किंवा तुमच्या फार्ममध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये तुम्ही एक उकिरडा करायलाच हवा. जेव्हा तुम्ही तुमच्या फार्ममध्ये एक उकिरडा कराल तेव्हा त्या उकिरड्यामध्ये रोजचं शेण पडेल
किंवा तुमच्याकडे पण जो काही सडेल भाजीपाला असेल तो या ठिकाणी पडत राहील, त्याला तुम्ही वारंवार भिजवत राहा, म्हणजे ज्यामध्ये गांडूळ असेल किंवा किडे असेल यामध्ये तयार होईल आणि ज्यामधून कोंबड्यांना किडे फ्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध होतील. तसंच जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही अनेक प्रकारचे चारा पिकेसुद्धा घेऊ शकता, जसं की असेल मेथी घास, शेवगा असेल, पालक, सुबाबूळ, तुती असेल. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे जे काही झाडं असतील ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये या ठिकाणी लावू शकता, बांधावर लावू शकता, काही तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावू शकता. मग अशा प्रकारे तुमचा इथं देखील खाद्य खर्च वाचेल. त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जे माशांच्या बाजारात तुम्ही जर गेला, मच्छी बाजारात तुम्ही गेला, त्यांच्याकडून जे हॉटेल वेस्ट असतं, मच्छीचं वेस्ट असतं, ते मच्छीचं वेस्ट तुम्ही एका डब्यात भरून आणा आणि त्या डब्यात तुम्ही ठेवून द्या. त्यानंतर त्या मच्छीच्या वेस्टमध्ये किंवा खराब जे माशाचे तुकडे असतात त्यामध्ये बारीक बारीक किडे तयार होतील आणि ते किडे तुम्ही तुमच्या कोंबड्यांना खाऊ घालू शकता, ज्यामधून तुम्हाला त्या कोंबड्यांची प्रोटीनची कमतरता या ठिकाणी भरून निघेल. आणि अतिशय सोपी पद्धत म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या शेतामधला जो पण काही खराब भाजीपाला असेल किंवा तुम्ही आठवडे बाजार असेल तुमच्या आजूबाजूला किंवा गावामध्ये जिथं पण भाजी मार्केट असेल तिथं जाऊन तुम्ही जो काही सडेल भाजीपाला असेल, खराब भाजीपाला असेल, तो भाजीपाला तुम्ही त्यांना बारीक तुकडे करून तुम्ही त्यांना टाकून देत जा किंवा तुमच्या उकिरड्यावर तुम्ही टाकत जा. सोबतच तुम्ही 2-3 हॉटेलला कॉन्टॅक्ट करून ठेवा आणि त्यांच्याकडे जे काही खरकटा असेल, ज्यामध्ये चपात्या असेल, भात, डाळ, जे काही खरकटा असेल ते तुम्ही काय करायचं आहे, घरी आणायचं आहे. त्यातून प्लॅस्टिक वगैरे जे काही हानिकारक पदार्थ असतील ते साईडला काढून फार्मच्या बाहेर टाकून द्यायचे, एक विल्हेवाट लावायची त्यांची योग्य ती. आणि जे काही हॉटेल वेस्ट किंवा खरकटं जेवण असेल ते तुम्ही त्यांच्यासाठी टाकून द्यायचे आहे. म्हणजे ह्याने काय होईल की तुमचं खाद्य खर्च अतिशय कमी होईल आणि हॉटेलमध्ये जे अनेक प्रकारचं तेलकट वगैरे अन्न असतं ज्यामुळे कोंबडी फॅटी होईल किंवा त्याचं वजन या ठिकाणी लवकर वाढण्यास मदत होईल. आणि जर तुम्हाला तुमची कोंबडी एकदम तुरतुरीत तुकतुकीत बनवायची असेल किंवा एकदम चपळ बनवायची असेल तर त्यासाठी तुम्ही मग जसं की आपलं ॲझोला असेल, घास असेल किंवा मग किडे असेल ह्याप्रमाणे देऊ शकता. आणि जर तुम्ही हॉटेल वेस्ट वगैरे देत असाल तर कोंबडी थोडी फॅटी होते किंवा तुलतुली होते, पण तिचं वजन लवकर या ठिकाणी गेन होत असतं. मग अशा प्रकारे तुम्ही एक योग्य ते नियोजन करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल 50% आपण विकतचं खाद्य देऊया, 50% आपण घरगुती खाद्य देऊया, तुम्ही तसं पण करू शकता. किंवा जर तुमचं बजेट अजूनच कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी जसं की मी सांगितलं सुकट वगैरे तुम्ही त्याला बारीक करून देऊ शकता. सोबतच तुम्ही हायड्रोपॉनिक चारा म्हणजे काय की मी त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ आणणारच आहे लवकर आणि तो तुम्हाला आत्ता पण सांगतो मी. हायड्रोपॉनिक म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, एखादं बी असेल जसं की मका असेल, तुम्ही त्याला लावायचं आहे. 3-4 दिवसांनी जसं त्याला पानं फुटतील, म्हणजे 7-8 दिवसानंतर जसं तो मक्यातून बीमधून कोंब फुटेल, कोंबापासून एक पानं फुटतील आणि मग तुम्ही त्यांना जर ते खायला दिलं तर त्याच्यामध्ये देखील एक योग्य तसे प्रोटीन कोंबडीला या ठिकाणी भेटून जातात. मग अशा प्रकारे तुम्ही 100 कोंबड्यांचं किंवा 1 कोंबडीचं नियोजन तुम्ही या ठिकाणी करू शकता. तुमचा खाद्य खर्च या ठिकाणी कमी होऊ शकतो. तर अशा प्रकारे आजचा आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे. तर बघा, प्रत्येकाने मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात. सोबतच दुसरी कमेंट अशी करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि तिसरी कमेंट अशी करा की तुमच्याकडं कोणत्या जातीच्या गावरान कोंबड्या आहेत किंवा तुम्हाला किती गावरान कोंबड्यांपासून सुरुवात करायची आहे. मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. 3 कमेंट प्रत्येकाने करायच्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच आपण लवकरच कोंबडी पालन आणि शेळी पालनची फ्रीमध्ये ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण आणणार आहोत. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या ह्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम पोहोचतील. आणि या ठिकाणी व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच आपण हे काही पद्धत सांगितली आहे किंवा हे जे काही उपाय सांगितले आहे किंवा ही जी काही माहिती सांगितली आहे ही आमच्या मते आम्ही ही सांगितलेली आहे. प्रत्येकाच्या मते ही माहिती योग्य चुकीची असू शकते, बरोबर. कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोंबड्याच्या जातीनुसार किंवा प्रत्येक अनेक गोष्टींमुळं या ठिकाणी माहिती वेळेच्या वेळी बदलू शकते पण, बरोबर. त्यामुळे तुम्ही कोणताही निर्णय घेण्या अगोदर तुमची स्वतःची माहिती या ठिकाणी काढा. तुम्ही आधी अंदाजा घ्या तुमच्या कोंबडीला कोणतं खाद्य सूट होतं आहे किंवा तुमच्या कोंबडीला कोणत्या खाद्यापासून चांगल्या प्रकारे प्रोटीन भेटत आहेत. असं पण नको व्हायला की तुमची कोंबडी या ठिकाणी
पूर्णपणे प्रोटीन कमी व्हायला किंवा अचानक कधी कधी जर खाद्य चेंज केलं तर कोंबडीचं जे काही अंड्याचं देण्याचं प्रमाण आहे ते अचानक कमी होत असतं. त्यामुळे तुम्ही अगोदर तुमचा कोंबड्यांचा अंदाजा काढा, त्यांना सूट होतं आहे का नाही, त्यांना हे अन्नच खाद्य चालते की नाही हे अगोदर बघा आणि त्यानंतर तुम्ही पूर्णपणे त्याचा एक अंदाजा काढूनच तुम्ही कोणता पण निर्णय घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत